माधव निवृत्ती सालेगावे, राहणार मंगरुळ, तालुका औसा, जिल्हा लातूर। मी द्राक्ष बागायतदार आहे। माझ्याकडे केळी, ऊस, द्राक्ष ही पिके असतात। द्राक्ष हे पीक मी 2005 पासून चालू केलेलं आहे। त्याच्या अगोदर पारंपरिक ऊस वगैरे घेत होतो। ही व्हरायटी 2A क्लोन एक्सपोर्टची व्हरायटी आहे आणि लावल्यापासून आम्ही प्रत्येक वर्षी एक्सपोर्ट करतो। याची लागवड साधारणतः 2005 साली याचं ग्राफ्टिंग झालेलं आहे आणि तेव्हापासून उत्पन्नामध्ये सातत्य आहे। दरवर्षी आम्ही एक्सपोर्ट करतो। आतापर्यंत बऱ्याच अडचणीचा सामना करत आम्ही इथपर्यंत आलेलो आहेत। उदाहरणार्थ 2014 साली एक गारपीट झाली। त्यावेळेस उच्चांकी उत्पन्न होतं माझं, पण गारपीटमुळं एका दिवसात प्लॉट नाहीसा झाला। त्याही परिस्थितीला सामना देत आम्ही पुढे आलो। आतापर्यंत चांगलं उत्पादन मिळत आहे। 1993 साली आमच्याकडे भूकंप झाला। त्या भूकंपामध्ये बरंच नुकसान आमच्या भागातलं झालं। घरच्या माणसांचं नुकसान झालं। त्याच्यातून सावरत आम्ही बागा लावायचा निर्णय घेतला। गावातून आमच्या गावात काही एकही बाग नव्हती अगोदर। आमचे मित्र आहेत बालाजी जाधव, राजेंद्र जवळगे आणि मी स्वतः। आम्ही तिघांनी असा विचार केला की वा पुढे चालून आपण उत्पन्न काहीतरी वाढवायला पाहिजे। ऊस केळी कुठपर्यंत करायचं। सोयाबीन हरभरा करण्यात काही उरत नव्हतं। त्याच्यामुळे आम्ही द्राक्ष करायचा निर्णय घेतला। मग आता त्याची पूर्वतयारी म्हणून मग आम्ही लावण करण्याच्या अगोदरच बाहेर प्लॉटना व्हिजिट देणे, चर्चासत्र अटेंड करणे, असे प्रोग्राम अटेंड केलो। आम्ही पूर्ण माहिती घेतलो। 2 वर्ष अगोदरपासून आम्ही माहिती घेत होतो। आणि मग आणखी एक ग्रुप आम्हाला भेटला होता उमरगा तालुक्यातला। सगळेजण मिळून असं ठरवलं की वायनरीकडे जायचं। तो वायनरीचा विषय असं लक्षात आला की वा मोठ्या लोकांची द्राक्षे जातात आणि छोटे छोटे शेतकऱ्यांचे काही जाऊ शकत नाहीत। समजा डिमांड जास्त असली तरच जातात आणि उत्पन्न जर जास्त वाढलं तर तो माल काही विक्रीस जात नाही। मग त्यावेळेस त्या द्राक्षाचं काय करायचं, खायला पण उपयोगाला येत नाहीत। म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की आपण टेबल ग्रेप्सच लावायचे। मग बाकी आमच्या ग्रुपने सगळ्यांनी वायनरी लावल्या आणि आम्ही तिघांनी टेबल ग्रेप्स लावला। मग 2 वर्ष त्याच्यात ते आम्ही सक्सेस झालो, पण ते वायनरीचं एकही वर्ष त्यांनी सक्सेस झाले नाही। सगळ्यांच्या बागा मोडून टाकण्यात आल्या। आमचं आणखी तेच प्लांटेशन आहे, तेच झाडं आहेत, त्याच्यावरच उत्पन्न आमचं चालू आहे आणि उत्पन्नामध्ये सातत्य आहे। त्याचबरोबर अनेक संकटामध्ये आणखी एका संकटाची भर 2020 साली पडली। माल नंबर 1चा त्या वर्षी आलेला होता आणि युरो फ्रूटनं आमच्या इथं येऊन सौदा केलेला होता। 110 रुपये केजी पर केजी असा सौदा केलेला होता। 20 तारखेला सौदा झाला। 25 तारखेला लास्ट हार्वेस्टिंग करायचं होतं। मध्ये 22 तारखेला लॉकडाऊन पडलं आणि सगळंच होत्याचं नव्हतं झालं। अशा सगळ्या संकटांना सामना करत आम्ही द्राक्ष बाग करत होतो। पाण्याचे प्रश्न होते, त्याच्यावर पण आम्ही मात केली, शेततळं केलं। पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर होता की त्यावेळेस लातूर जिल्ह्याला प्यायच्या पाण्याचे पण वांदे होते। त्यावेळेस सांगलीवरून लातूरला प्यायला पाणी रेल्वे मार्गे आलं होतं। हा एक विषय आहे। एवढा गंभीर प्रश्न पाण्याचा होता। याच सगळ्या प्रश्नांना आम्ही सामोरं जात उत्पन्न कसं वाढवायचं याच्यावर आम्ही थोडं चर्चा करायला लागलो, कारण आमचं म्हणावं तसं एक्सपोर्ट होत नव्हतं। मग त्यावेळेस आम्हाला मध्येच यादव सर भेटले। आयडियल कंपनीची प्रोडक्शन विषयी त्यांनी माहिती दिली आणि तेव्हापासून आम्ही मग ते चालू केला। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम हरणमारे साहेब, वैभव कुमार जाधव साहेब यांचे मार्गदर्शन आम्ही घेतलं। तेव्हापासून मग आमच्या प्लॉटमध्ये थोडी सुधारणा होत गेली आणि एक्सपोर्ट पण वाढत गेला आमचं। आता लास्ट गेल्या वर्षी मी एकरी 17 टन एक्सपोर्ट केलोय। हा फक्त त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा आहे आणि प्रोडक्ट चांगले असल्यामुळे रिझल्ट पण मिळत गेले। त्याच्यामुळे आम्ही चांगले सक्सेस आहोत याच्यात। यांच्या मार्गदर्शनाखाली बाग करत असताना विविध प्रोडक्टचा आम्हाला अनुभव घेण्यात आला। त्यापैकी हायरेस, परीस, विजीबूम, ग्रेप फेस 2
अशी प्रोडक्ट आम्ही वापरली. आयरेस वापरल्यामुळं आम्हाला घडाची पाकळीची लांबी मिळाली, फुगवण चांगली मिळाली. रेस परिसनं पण आम्हाला फुगवणीसाठी घड कडक होण्यासाठी बरीच मदत झाली. यावर्षी सुद्धा माल चांगला आहे. एकरी 15 टनापर्यंत एक्सपोर्ट होण्याची अपेक्षा आहे. 2 एकर माझा प्लॉट आहे, तर त्याच्यामध्ये 30-32 टन एक्सपोर्ट होत आहे. आणि 5-6 टन जरी लोकलला राहिला तरी माझे 40 टनापर्यंत उत्पन्न ह्या वर्षी अपेक्षित आहे. आणि पैशाच्या स्वरूपात म्हणायला गेलं तर 30 ते 35 लाखापर्यंत उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. यावर्षी दर पण चांगले आहेत. आता हार्वेस्टिंगला आणखी 10-12 दिवस आहेत. तर एवढं उत्पन्न घेण्यासाठी जे आम्हाला सहकार्य लाभलं, बहुमोल असं सहकार्य लाभलं, ते आमचे यादव साहेब, आमचे मित्र आहेत भीमराव यादव साहेब, वैभव कुमार जाधव साहेब, सलीम हरणमारे साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं. त्याच्याबद्दल आम्ही यांचे पूर्ण आभारी आहोत. त्यांचे धन्यवाद मानव तेवढे कमी आहेत. आम्हाला वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे आमच्या उत्पन्नात पण वाढ झालेली आहे.